तर इकडे ना सर्वांच्या बांगड्या भरून झालेल्या आहेत. बघताय एकदम भारी दिसतंय. ताईच्या खास करून भारी दिसत नवरी मुलगीच्या भारी. तर इकडे नवरदेव सुद्धा आलेले आहेत. सर्व मंडळी आली. दोन्ही गावातली गावकीची सर्व मंडळी बसलेली आहेत आणि आता विड्याचा कार्यक्रम सुरू होतोय. आता 5 जणी महिला आलेल्या आहेत आणि आता जो घाणा भरण्याचा कार्यक्रम आहे तो सुरू होतोय. स्वागत करा. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आपल्या घरी आहे साखरपुडा, म्हणजे माझ्या ताईचा साखरपुडा आहे. मागे चहापाणी ते एकदम छान प्रकारे झाला आणि जिथे चहापाणी झाला ना तिथे साखरपुड्याचा सुद्धा समारंभ आहे. आणि म्हणजे जोगेश्वरीलाच आहे. मागे आपण जोगेश्वरीला गेलो होतो, ताईचा चहापाणी तिकडेच होता. तर तुम्हाला आज पाहायला भेटणार आहे की आमच्या कोकणकरांचा साखरपुड्याचा कार्यक्रम कशा प्रकारे असतो ते. आता आपण चाललेलो आहोत ताईकडे आणि आई बांगड्या भरायच्या आहेत ना आज ना. नवरीचा म्हणजे लगन चुळा म्हणजे बांगड्याच भरायच्या आहेत. आमच्याकडे कसं लग्न असलं की कसं सगळ्या आजूबाजूच्या शेजारी सगळ्यांना म्हणजे बांगड्या भरायच्या असतात. 5 जणीला भरायला लागतात ना. 5 जणीला 5 जणी तरी सुवासनी भरायच्या आणि आजूबाजूच्या शेजारी पण सगळ्यांना भरायला. आता आई आहे, काकी आहेत, 2 जण इथे झाले. बाकी शेजारी पण असणार आहेत तिथे. आणि ताईच्या पण भरायच्या आहेत ना मेन म्हणजे. ताईच्या पण भरायच्या आहेत. तर आता आपण तिकडे चाललो ताईकडे आणि नंतरला येणार आहोत. आता आपण निघालेलो नाही, परत निघायला येणार आहोत. साखरपुडा कसं 4चा आहे ना, नंतर आम्ही तयारी व्हायला नंतर येऊ, पण आधी अकाळच्या बांगड्या भरून घेऊ. इकडे आता आई आणि काकी निघालेली आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत मोठ्याच्या इथे बांगड्या भरायला. सर्व तिकडे काकी सुरुवात केलंय ना. तर इकडे आता मोठ्याची इथे आपण आलोय. सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या आहेत. काका घेऊन आले. तर ताईच्या पण भरायच्या आहेत. तर काकी इकडे आता ताईला हळद कुंकू लावून घेते. आमच्या इकडे अशी प्रथा आहे, म्हणजे बांगड्या भरताना हळद कुंकू लावायचा असतो. तर आता ताईच्या हातात बांगड्या भरायला सुरुवात केलेली आहे. ताईच्या हातात ना पूर्ण म्हणजे असा सेट मध्येच बांगड्या भरायच्या आहेत. आता बघताय मध्ये मध्ये ना अशी गोल्डन कलरची एक बांगडी आहे आणि बाकी सर्व ग्रीन कलरची आहेत. आणि पुढच्या आणि मागच्या साईडला एक मण्यांवाली गोल्डन कलरची बांगडी भरायची. असा पूर्ण सेट ताईच्या हातात बांगड्यांचा असणार आहे. तर मंडळी इकडे बघताय ताईच्या फायनली बांगड्या भरून झालेल्या आहेत. ताई एकदम भारी दिसते. मस्त झाल्या, मस्त भरल्या काय. आणि ताईने काल मेहंदी पण काढली होती. हे बघा ताई, दाखव पुढच्या साईडला आहे बघा. एकदम छान मेहंदी दिसते. नाव पण आहे ना ताई. नाव कुठे गेला? एम. इकडे शेजारच्या काकी सुद्धा आल्यात. काकी तुमच्या पण भरायच्यात ना बांगड्या? काकी हळद कुंकू लावून घेते त्यांना पण. तर आता काकीच्या भरायला सुरुवात करते. अगोदरच्या जुन्या काढल्या ना काकी? जुन्या काढून ह्या हिरव्या भरायच्या. चढतील ना काका? मी तशा पण उतरवते ना, काढून ठेवते. मला छोट्या गाड्यातला तर आई बसले बांगड्या भरायला. ह्या जुन्यावाल्या आईच्या काढून घेते. अशाच टाइप मध्ये भरायचं. ह्या अगोदरची गोल्डन वाली आहे ना ती पण काढून घेते. आई नवीन वाली दाखव जरा, एक गोल्डन वाली. ह्या आता भरायच्या. त्या जुन्यावाल्या आईच्या काढून घेते. आणि बरं आहे ना, आता जवळपास आपण वाटच बघत होते कधी आपल्या घरात लग्न सर येईल. आणि फायनली आता ताईचं लग्न पक्का झालेलं आहे. तर सर्व वाटच बघत होते कधी सर्व. छान वाटते ना. सर्व आता घरात लगबग आहे आपली लग्नाची. नाही हिची बरोबर येईल. ती जाड आहे ना बांगडी, ही बांगडी जाड आहे ना विचार बरोबर. तर इकडे ना पप्पांनी बस्त्याच्या साड्या आणलेल्या आहेत. म्हणजे पप्पा देणे घेण्यासाठी आहेत ना सर्व. देणे घेण्यासाठी बघा हा कलर. इकडे अलग अलग अशा वेगवेगळ्या कलर मध्ये आहेत. अजून इकडे पण आहेत हे बघा. अशा वेगवेगळ्या कलर मध्ये आणलेले आहेत सर्वांना देण्यासाठी. बऱ्याच आहेत.
अजून पण ह्याच्या व्यतिरिक्त ह्यात इकडे 2 अलग अलग कलर मध्ये आहे, डिझाईन मध्ये आहेत. आणि इकडे पण आहे ते बघा. सर्व नातेवाईक म्हणा, सर्व नातेवाईकांना द्यायला लागतो ना. आपल्याकडे से लग्न सर आली की प्रत्येक नातेवाईकाला साडी द्यायला लागते, तर त्यासाठी आणलेले आहेत बसण्यासाठी. हे बघा, ही बाबा नऊवारी आहे काय? ही नऊवारी आहे. हे बघा मस्त येल्लो कलर मध्ये आहे, छान आहे पण. आणि ह्या इकडे वेगळ्या डिझाईन मध्ये आहेत. हे बघा, हे पण एकदम छान आहे. डिझाईन मस्त आणलेत पप्पांनी. अशा अलग अलग कलर मध्ये पण आहेत. ह्या पप्पा नऊवारी आहेत काय? ह्या पण नऊवारी आहेत. नऊवारी पण नाही, ह्याच्यामध्ये मल्टी कलर मध्ये आणलेले आहेत. येल्लो आहे, पिंक आहे, त्याच्यानंतर ऑरेंज वगैरे. आणि इकडे वेगळ्या डिझाईनचे आहेत. इकडे तुम्हाला एक डिझाईन दाखवली याच्यात. ही पण छान डिझाईन आहे बघा, मस्त डिझाईन आहे पण. आतमधून पण ग्रीन आणि पिंक कलर मध्ये. हा पदर आहे ना, मला वाटतं हा पदर आहे ग्रीन कलरचा. आणि इकडे पिंक कलरची साडी आहे, छान आहे पण. तर इकडे ना सर्वांच्या बांगड्या भरून झालेल्या आहेत. बघताय एकदम भारी दिसतंय. ताईच्या खास करून भारी दिसत. नवरी मुलगीच्या भारी बघा. पहिल्यांदाच मला वाटतं एवढ्या बांगड्या बांधल्या. पहिल्यांदाच डायरेक्ट लग्नाच्याच भरल्या. आपल्या घरात पहिलाच लग्न आहे, तर असं भारी चांगलं मिळलं, मस्त वाटला पाहिजे ना. 4 डझन आहेत. किती टोटल असतील ताई? 4 डझन म्हणजे किती? 4 म्हणजे 12 × 48 48 आहेत. 48 बांगड्या आहेत. 50 भरायचे. एक एक्स्ट्रा भरतात ना, एक एक्स्ट्रा. 1 2 3 4 5 ह्या 10 आहेत अजून. आणि हा मागे आणि पुढे अशा गोल राऊंड वाले डिझाईन वाले लावलेत. चला आता निघतोय ताई, नंतर येतो आम्ही. लवकर सर्व तयारी वगैरे करायचीच आहे. आपण तिथे डेकोरेशन बघायला जातोय ना. नाही, नंतरच येतो आम्ही. तर मंडळी, आता आपण आलेलो आहोत आपल्या घरी. ताईकडून बांगड्या वगैरे भरून आल्या आणि दाखवल्या पण. ताईच्या एकदम मस्त बांगड्या होत्या आणि आईने पण छान बांगड्या भरल्या. आणि आता आपल्याला निघायचं आहे, म्हणजे साखरपुडा आहे 4चा. तर आपण आता जेवण खाऊनच डायरेक्ट तिकडे जाणार आहोत निघून. नाही आता तयारी करायची आहे. हा, तिकडे पण तयारी वगैरे करायची आहे. तर डायरेक्ट आता आपण निघूनच जाऊ तिकडे. तर इथे आता आम्ही सर्व निघालो. इकडे आई आहे, काकी आले, भाई पण आलाय. आणि इकडे सुरवी आहे. सुरवीने बघते मस्तपैकी ड्रेस घातलाय. हा बघा, भाई पण आले इकडे. आता निघालो. तिकडे सुरवी आहे, आर्यन आहे इकडे. आर्यन. आणि इकडे आको आहे. तर इकडे काकी पप्पा तनू पण निघालेले आहेत. बघते काकीन मस्त गजरा बिजरा सर्व घातलाय. चला निघूया ना बाकी. चला. इकडे ताई बघताय निघालेली आहे, मस्त मेकअप विकअप सर्व साडी वगैरे घालून. आणि नारळ ठेवते ना ते, नारळ ठेवते. पूजेचा नारळ असतो, साखरपुड्याच्या अगोदर आम्हाला ठेवायला लागतो. तर मंडळी इकडे नवरदेव सुद्धा आलेले आहेत. सर्व मंडळी आलीत. आणि आता ताई पण मागून येणार आहे बघताय. आणि इकडे आतमध्येच आपला मंडप आहे. काका इकडे ताई पण आलेली आहे. मोठे कुठे झाली ताई? येते माझं. अच्छा, चला इकडे सर्वजण आले. मामी पण आहे तिकडे. तर हा बघताय मंडळी, हा आपला मंडप आहे. इथेच आजचा साखरपुडा होणार आहे. चहा पाणी सुद्धा आपल्या इकडेच होता आतमध्ये हॉलमध्ये. आणि आपण साखरपुडा बाहेरच घेतला आणि असा मंडप बांधलेला आहे. एवढा भारी आहे. आणि आता ना एक एक करून सर्व पाहुणी मंडळी सुद्धा येत चाललेली आहेत. इकडे ना सर्व आता घाणा भरायची तयारी चालू आहे. आणि त्याच्यानंतरला विडा वगैरे सर्व रेडी करायचा आहे. इकडे घाणा भरण्यासाठी सर्व सामग्री आहे बघा. सर्व महिला वगैरे इकडे आलेत. प्रत्येकजण, सर्व आत्या वगैरे सर्व आपले नातेवाईक इकडे बसलेले आहेत. इकडे वटीची साडी आहे. आता वटीवरून ही साडी नेसणार आहे ताई. कॅमेरा सुद्धा रेडी केलाय. कॅमेरामॅन आपल्या घरातलाच आहे, स्वीकार दादा. हा. आणि फोटो तर काढायचेच आहे आणि व्हिडिओ पण काढायचे ना. सिनेमॅटिक व्हिडिओ परत चालू करायचे. सिनेमॅटिक व्हिडिओ घ्यायचे थोडी. हो, ते कॅमेरे आहेत, 2 कॅमेरे आहेत. आणि व्हिडिओसाठी अलगचे कॅमेरे आहे. ते काही टेन्शन नाही फोटोचा. दोन्ही गावातली गावकीची सर्व मंडळी बसलेली आहेत. आणि आता विड्याचा कार्यक्रम सुरू होतोय. आणि ह्याच्यानंतरला जो घाणा भरायचा कार्यक्रम असतो, तो विडा भरण्याचा कार्यक्रम झाल्याच्या नंतरला चालू होतो. आणि आज बघताय सर्व दोन्ही गावची मंडळी आलेली आहेत, जावडे आणि आंबवली गावची. इकडे विडे भरून झालेले आहेत. टोटल 7 विडे असतात. आपले 2 गावची जी कुलस्वामिनी असते त्यांची भरायची असतात. हा इकडे आपल्या गावातला आहे. आणि इकडे जे नवरदेव आहे त्यांच्या गावाचं आहे. दोन्ही गावाच्या जी मंडळी आहेत ते 7-7 विडे भरतात.
आणि ही प्रथा असते साखरपुड्याला आमच्या इकडे केली जाते. तुझा रेट 6 आणि त्याकडे मी तरी येते काय किती पाहिजे 25 का 30 तर मंडळी इकडे आता आपला जो विड्याचा कार्यक्रम आहे तो संपन्न झालेला आहे आणि विड्याचा कार्यक्रम झाला की आमच्या इकडे घाणा भरला जातो. तर हे घाणे भरण्याचं साधन आहे आणि घाण्या भरण्यासाठी ना 5 महिला लागतात आणि हे जे घाणं आहे ना ते मुसळने भरला जातो. बघताय ह्या काट्यांच्या स्वरूपात आहेत. 5 जणींसाठी 5 काट्या असतात आणि आमच्या इकडे त्याला मुसळ बोलतात. बघताय आता 5 जणी महिला आलेल्या आहेत आणि आता जो घाणा भरण्याचा कार्यक्रम आहे तो सुरू होत आहे. तर इकडे आता घाणा भरण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. इकडे बघताय ताईची वटी भरून झाली आहे आणि वटीची ही नवीन साडी आहे ती ताई घालून आली. तर मंडळी इकडे बघताय एंगेजमेंटच्या रिंग सुद्धा आलेल्या आहेत आणि एकदम मस्त दिसतात. आता एंगेजमेंट सेरेमनी आपली सुरू होत आहे. सर्व विधी वगैरे होते त्या पार पाडून झालेल्या आहेत. आमचे सुपुत्र मिलिंद आणि आंबवली गावची सुकन्या चिसवका श्वेता यांच्या साखरपुड्याचा कार्यक्रम सर्वांच्या साक्षीने आज संपन्न होत आहे. पाण्याच्या गजरात स्वागत करा. पाण्याच्या गजरात स्वागत करा आणि नवद आपण त्याला आशीर्वाद द्या. त्याचप्रमाणे व्यवस्थापक सर्व चांगले व्यवस्थापन केले आहे त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि पेढा पूर्ण खायचा आहे. इकडे एंगेजमेंटचा केक सुद्धा आणलेला आहे. आता कटिंग करते. सर्वांनी परत स्वागत करा. सर्व ग्रामस्थ यांना विनंती आहे की जेवणाची व्यवस्था झालेली आहे आणि जेवणाशिवाय कोणी जायचं नाही. गावचे अध्यक्ष यांच्याकडे सुद्धा विनंती आहे की जेवणाशिवाय कोणी जायचं नाही. तर मंडळी आता जेवायला बसलोय. जेवणामध्ये मस्त मटर पनीरची भाजी आहे, गुलाबजामुन आहे, इकडे कोशिंबीर आहे आणि इकडे पुऱ्या घेतल्यात. राईस आपण नंतरला घेणार आहोत आणि इकडे पापड आहे. तर आता बघताय सर्व जे साखरपुडा आहे ना ते समाप्त झालेलं आहे. प्रत्येकजण जेवून घेतोय आणि आम्ही पण आता जेवायलाच बसलेलो आहोत. इकडे आकाश आहे आणि इकडे आर्यन सुद्धा आहे. बाकी सर्व आपली बहुतेक फॅमिलीतील मंडळी जेवायला बसली. चला या सर्वांनी जेवायला.
तर मंडळी, आज होता आपल्या ताईचं साखरपुडा आणि एकदम व्यवस्थित छान प्रकारे झालं. कशा प्रकारे कोकणकरांचा जो साखरपुड्याचा कार्यक्रम असतो ते तुम्हाला पाहायला भेटलं. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.